साल 1960 मराठी भाषेच्या आधारावरती बॉम्बे स्टेटचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवीन राज्य निर्माण झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली, पण महाराष्ट्राच्या बहुतांश इंडस्ट्रीजवरती गुजरातींचंच वर्चस्व होतं. शिवाय साऊथ इंडियन लोकांनी व्हाईट कॉलर जॉब्स अक्वायर केले होते, पण मराठी माणसाच्या हातामध्ये अजूनही काहीच आलं नव्हतं. याच काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे द फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्टुनिस्ट म्हणून काम करायचे. वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी हा जॉब सोडला आणि 13 ऑगस्ट 1960 रोजी त्यांनी आणि त्यांचा भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिकची स्थापना केली. मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांच्या हिताबद्दल, अनएम्प्लॉईड यूथबद्दल आणि मायग्रंट्स लोकांबद्दल कार्टून आणि लेख लिहायचे. पण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांचं हित समजून घेण्यासाठी त्यांनी एक संघटना स्थापन करण्याचं ठरवलं आणि याच विचारातून 19 जून 1966 रोजी स्थापना झाली ती शिवसेनेची. बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी बनवला होता आणि थेट 2 वर्षानंतर म्हणजेच 14 जून 1968 मध्ये श्रीकांत ठाकरे आणि त्यांची पत्नी कुंदा ठाकरे यांच्या पोटी जन्माला आले राज ठाकरे. बाळासाहेब ठाकरेप्रमाणेच राज ठाकरेंना सुद्धा कार्टूनमध्ये रस येऊ लागला होता. बाळासाहेब ठाकरेंचे ब्रश, कलर्स घेऊन राज ठाकरे हे स्केचिंग करायचे. बाळासाहेबांचं भाषण, त्यांचं प्रखर बोलणं, साहसी व्यक्तिमत्व हे सगळे गुण राज ठाकरेंमध्ये येऊ लागले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की संस्कार हे कोणी आपल्यावरती करत नाहीत, ते होत असताना आपण वेचायचे असतात. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे संस्कार वेचले होते आणि आपल्या जीवनात उतरवले सुद्धा होते. त्यांनी जे स्कूल्स ऑफ आर्टमधून त्यांची स्कूलिंग पूर्ण केली आणि ते मार्मिकमध्ये ॲज अ कार्टुनिस्ट म्हणून काम करायचे. कार्टून बनवत असताना राज ठाकरे यांचा कल राजकारणाकडे वळू लागला होता. 1988 मध्ये ते ऑफिशियली शिवसेना जॉईन करतात आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रेसिडेंट बनतात. त्याच वेळेस उद्धव ठाकरे हे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये व्यस्त होते. राजकारणाकडे त्यांचा फारसा कल नव्हता किंवा इंटरेस्टही नव्हता. शिवसेनेने या काळामध्ये हिंदुत्वाचा नारा दिला होता, त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये जास्तीत जास्त यूथचा समावेश वाढू लागला होता. 23 जानेवारी 1988 रोजी शिवसेनेने सामना हा न्यूजपेपर लॉन्च केला. सामनामध्ये राज ठाकरे हे स्केच काढत होते, कार्टून्स बनवत होते. त्यानंतर त्याने 1990 आणि 1995च्या स्टेट इलेक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1995च्या नंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा राजकारणामध्ये इंटरेस्ट वाढत होता, पण ते बॅकस्टेजमध्ये राहूनच काम करत होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर सुद्धा ते बॅकस्टेजमधूनच काम करायचे. पण 1995ला बाळासाहेबांवरती काळाचा आघात झाला. त्यांची पत्नी मीनाबाई यांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर 1996 मध्ये बाळासाहेबांचा मोठा मुलगा बिंदू माधव हा कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला. या 2 पाठोपाठ घटनांमुळे बाळासाहेब हे निराश झाले होते. उद्धव ठाकरे हे त्यांच्या जवळ राहून पॉलिटिक्समध्ये हळूहळू एंट्री करत होते. शिवसेना जेव्हा सत्तेत आली होती तेव्हा शिवसेनेने शिवउद्योग सेना ही संघटना स्थापन केली. या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट बेरोजगारांना काम देण्याचं होतं आणि याची धुरा राज ठाकरेंकडे होती. राज ठाकरेंनी फंड गोळा करण्यासाठी एक युक्ती लढवली. त्यांनी मायकल जॅक्सनचं कॉन्सर्ट मुंबईमध्ये आणण्याचं ठरवलं. या कॉन्सर्टमधून मिळणारा पैसा शिवउद्योग सेनेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ठरवलं होतं. या फंडमधून बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. मायकल जॅक्सनचा कॉन्सर्ट मुंबईमध्ये त्यांनी आयोजित केला आणि या कॉन्सर्टचं आयोजन विन्सक्राफ्ट नावाची कंपनी करत होती. त्यामुळे मायकल जॅक्सनचं कॉन्सर्ट मुंबईमध्ये आयोजित करून वेस्टर्न कल्चरला प्रोत्साहन देण्याची टीका राज ठाकरेंवरती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सांगितले होते की 70,000 लोक या कॉन्सर्टला आली होती, पण विन्सक्राफ्ट ही जी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती त्यांनी फक्त 16,000 तिकीट विकली आहेत असे सांगितलं होतं. यामुळे राज ठाकरेंना थोडासा नुकसान झालं होतं. पण त्यानंतर त्यांनी लता मंगेशकरची कॉन्सर्ट आयोजित करून त्यामधून मिळणारा सगळा फंड हा शिवउद्योग सेनेमध्ये लावला. याच घटनेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोल्ड वॉर निर्माण झाल्याचं सांगितलं गेले. इसवी सन 2000 पासून राज ठाकरे यांना शिवसेनेच्या कामकाजातून दूर ठेवण्यात आलं होतं. राज ठाकरेंच्या विश्वासातल्या माणसाला सुद्धा अपॉइंट केलं जात नव्हतं. राज ठाकरेंना सुद्धा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बोलवल्या जात नव्हतं. राज ठाकरे यांचा वाढता इन्फ्लुअन्स कमी करण्यासाठी त्यांना साईडलाईन करण्यात आलं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर 2002 मध्ये मुंबईचे म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन्स होतात आणि या इलेक्शनची धुरा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर होती. उद्धव ठाकरेंनी त्यांचे विश्वासातले लोक हे सीट्सवरती उभे केले होते.
राज ठाकरेंच्या एकाही विश्वासातल्या माणसाला त्यांनी तिकीट दिलं नव्हतं. पण हे इलेक्शन शिवसेना जिंकली होती, मुंबई त्यांच्या हातात आली होती. पण राज ठाकरे हे नाराज होते. राज ठाकरेंना कोणत्याही पदाची लालसा नव्हती. ही कुणकुण त्यांनी बाळासाहेबांच्या कानावरती घातली होती, पण बाळासाहेबांनी सुद्धा यावरती काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. अखेर 30 जानेवारी 2003 रोजी राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून महाबळेश्वरला मीटिंग बसवली आणि या मीटिंगमध्ये त्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे असतील असं घोषित केलं. ठराव आहे शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे केलं. आणि त्यांना विचारलं असता ते म्हणाले, मला कोणीही फोर्स नाही केलाय, हा माझा स्वतःचा निर्णय आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी हे सुद्धा म्हणले की ही माझी सर्वात मोठी चूक होती. ही चूक करून मी माझ्याच पायावरती दगड मारून घेतलाय. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यापासून त्यांची शिवसेनेमध्ये मनमानी सुरू झाली होती. ते सिनियर्स लीडर्सला वेळ देत नव्हते. त्यांना तासनतास मातोश्रीवरती थांबावं लागायचं. 2004 मध्ये असा एक इन्सिडेंट घडला होता. त्यांचे सिनियर्स लीडर्स हे उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर आले होते, पण त्यांना तासभर वेट करायला लावला आणि त्यानंतर साहेबांची फेवरेट फिश मेली, त्यामुळे ते कोणालाही भेटू शकणार नाहीत असं सांगून त्यांना पाठवून दिलं होतं. पण लगेच याची झळ 2004च्या विधानसभेमध्ये दिसून आली. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना बॅकफूटवरती आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अशा वागण्यामुळे एक जण शिवसेनेतून बाहेर पडायला लागलं. त्यातच एक चेहरा होता नारायण राणे यांचा. नारायण राणे यांचा कोकण हा गडकिल्ला होता. कोकणमध्ये त्यांचं चांगलंच वर्चस्व होतं. 2004 मध्ये शिवसेनेची हार झाली होती, पण विरोधी पक्षनेता म्हणून नारायण राणे यांची अपॉइंटमेंट झाली होती. नारायण राणे हे विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांना महत्त्वाच्या मीटिंगसाठी डावललं जाऊ लागलं होतं. पक्ष सोडल्याच्या नंतर नारायण राणे हे म्हणाले की उद्धव ठाकरे हे तिकीट विकतात आणि आजची शिवसेना ही बाळासाहेबांच्या स्वप्नातली शिवसेना नाही, अशी गंभीर टीका उद्धव ठाकरेंवरती त्यांनी केली होती. नारायण राणे हे राज ठाकरेंच्या जवळचे होते, त्यामुळे त्यांना सुद्धा डावललं जात होतं. याआधी शिवसेनेमधून गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांनी काढता पाय घेतला होता. यानंतर वेळ येते ती 27 नोव्हेंबर 2005ची. राज ठाकरे हे त्यांच्या काही विश्वासू माणसासोबत कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवाजी पार्कवरती पत्रकारांसहित येतात आणि घोषणा करतात की मी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देतोय. या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदासाठी हे करत नाही, कारण मीच उद्धव ठाकरेला कार्याध्यक्ष पदासाठीची शिफारस केली होती, पण मला साईडलाईन करण्यात आलं होतं. माझ्या विश्वासू माणसांना सुद्धा साईडलाईन करवलं गेलं होतं. त्यामुळे मी या सगळ्या पदांचा राजीनामा देतोय. त्यानंतर राज ठाकरे कोणत्याच पक्षामध्ये गेले नाहीत. त्यांनी अखेर 9 मार्च 2006 रोजी त्यांचा स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उभारला. त्यानंतर 2007ला पुन्हा एकदा मुंबई म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मनसेला 7 सीट भेटल्या. पण आताही मनसे या पक्षाकडे स्पेशल असं काहीच नव्हतं. शिवसेना हा पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांकडे त्यांचा कल गेला होता. यामुळे शिवसेनेला चांगला वोट शेअर पण भेटला होता. म्हणून मनसे यांनी सुद्धा मराठी माणसांकडे त्यांचं लक्ष केंद्रित केलं आणि यांचे पहिले शिकार हे अमिताभ बच्चन झाले. अमिताभ बच्चननी एक ट्विट केलं होतं की त्यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये त्यांनी गर्ल्स स्कूल काढली होती. पण राज ठाकरे यांनी एक ट्विट करून सांगितलं, यूपी त्यांचे जन्मस्थान असलं तरीही मुंबईने त्यांना सर्व काही दिलंय आणि मुंबईमध्ये त्यांनी गर्ल्स स्कूल काढावं असे त्यांनी सांगितलं होतं. यावरती जया बच्चन यांनी रिप्लाय दिला, मी मुंबईमध्ये गर्ल्स स्कूल काढेल, पण यासाठी राज ठाकरे यांनी मला जागा द्यावी. फेब्रुवारी 2008 मध्ये मनसेचे काही कार्यकर्ते यांनी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती हमला केला. यूपी बिहारच्या रिक्षा चालक, ऑटो ड्रायव्हर यांच्यावरती त्यांनी टार्गेट केलं होतं. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. 1969 मध्ये जसं शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली गेली होती, तसंच काही सीन इथं दिसला होता. यामुळे नॉर्थ इंडियन लोकांचे जे वोट शेअर आहे ते एनसीपी आणि काँग्रेसकडे वळल्या गेलं होतं. त्यानंतरच्या मे 2009च्या लोकसभा इलेक्शनमध्ये मनसेने 12 सीटवरती आपले उमेदवार उभे केले, पण त्यांना एक पण सीट जिंकता आली नाही. पण मुंबईमध्ये त्यांचा वोट शेअर हा वाढला होता. पण त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने तब्बल 13 आमदार निवडून आले होते.
या इलेक्शनमध्ये शिवसेनेची हार झाली होती आणि त्यांच्याकडून विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा गेले होता. त्यानंतर 2012च्या म्युनिसिपालिटी इलेक्शनमध्ये मुंबईमध्ये 27 तर नाशिकमध्ये 40 सीट मनसे जिंकून आला. नाशिकच्या मेयर पदासाठी मनसे या पक्षाला काही सीट्स रिक्वायर्ड होत्या, पण शिवसेनेने सपोर्ट न दिल्यामुळे मनसेचा मेयर तिथे बनू शकला नाही. याच काळामध्ये बाळासाहेब ठाकरे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे गेले होते. त्यांची विचारपूस त्यांनी केली होती. पण ऑक्टोबर 2012 रोजी दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचं भाषण दिलं. 17 नोव्हेंबर 2012 मध्ये शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर वेळ आली ती 2014च्या लोकसभा निवडणुकीची. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आणि मोदी लाटेमुळे सर्व पक्षांची हवा निघाली होती. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष हा भाजप सोबत होता, त्यामुळे शिवसेनेचे चांगल्या सीट आल्या होत्या. नरेंद्र मोदी हे अखेर भारताचे पंतप्रधान बनले. 2014च्या या इलेक्शनमध्ये राज ठाकरेच्या मनसे या पक्षाने एकही सीट लढवली नव्हती आणि पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनसे या पक्षाला फक्त एकच सीट मिळवता आली. पण राज ठाकरे यांनी हार मानली नाही. 2020च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला. यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या सिम्बॉलमध्ये भगवा रंग ऍड केला. सगळ्या मशिदीवरचे भोंगे उतरवले, पण लोकांना राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका दिसली नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली होती, पण जिथे जिथे शिवसेनेचे सीट्स होते त्या सीट्सवरती मनसेचे उमेदवार त्यांनी उभे केले. त्यानंतर 2019च्या निवडणुकीला त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात टीका केली, पण एकाही सीटवरती त्यांचा उमेदवार लढला नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांना त्यांनी पाठिंबा दिला, पण स्वतः एकही उमेदवार मैदानात उभा केला नाही. या उलट लोकांनी मोदींनाच सपोर्ट करावा, मोदींनाच वोट द्यावं असं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. या सर्व कारणामुळे पार्टीची काय आयडिओलॉजी आहे ही लोकांना कळलीच नाही. यामुळेच राज ठाकरे यांना मतं पडली नाहीत. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं की आम्ही इलेक्शन लढतोय ते विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी. जर एखाद्या पक्षाला गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा एक गोल किंवा एम नसेल, लोक त्यांना वोट का करतील? 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या पदरात काहीच आलं नाही. यामुळे मनसे या पक्षचिन्ह धोक्यात आलं होतं. पण मनसे या पक्षाला आता चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मनसेचं मागचं रेकॉर्ड बघता म्युनिसिपालिटी इलेक्शनमध्ये मनसेचं प्रदर्शन हे चांगलं झालेलं होतं आणि आता मुंबईच्या म्युनिसिपालिटीचे इलेक्शन सुरू होणार आहेत. पण यामध्येच 20 वर्षानंतर डोळ्यांवरती विश्वास न बसणारा क्षण घडलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. यामध्ये झालं असं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एज्युकेशनमध्ये हिंदी भाषेची सक्ती केली होती आणि तसा GR सुद्धा काढला होता. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 भाषांचं सूत्र दिलं गेलं आहे आणि राज्याच्या एज्युकेशनमध्ये सुद्धा हेच सूत्र लागू करण्यात आलं आहे. यावरती राज ठाकरे यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही हिंदी भाषेची सक्ती मुलांवरती का करताय? भाषा शिकणं हे काही चुकीचं नाही, पण ही भाषा मुलांवरती लादणं हे चुकीचं आहे. यावरूनच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सुद्धा या मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आयडिओलॉजी ही सारखीच होती, त्यामुळे आणि म्युनिसिपालिटीचे इलेक्शन सुद्धा तोंडावर आले होते. यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 20 वर्षांनी एकत्र आलेत. 5 जुलैला हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन रॅली काढणार होते, पण त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने माघार घेतली आणि हे सगळे GR रद्द केले. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा एकही आमदार नसताना त्यांच्या एका आंदोलनाच्या घोषणेवरच सरकार नमलं आणि सरकारने सर्व GR रद्द केले. त्यामुळे राज ठाकरेंचा दबदबा अजूनही कायम आहे असं दिसतं. यू कॅन लव्ह मी ऑर हेट मी बट यू कांट इग्नोर मी हा डायलॉग त्यांच्यावरती परफेक्ट बसतो. यापुढे होणाऱ्या म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनमध्ये मनसे या पक्षाला किती सीट्स भेटतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर मित्रांनो, या डॉक्युमेंटरीमध्ये एवढंच. जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.